डोंबिवलीतील खंबालपाडा परिसरात किरकोळ वादातून एकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। घराच्या स्लॅबच्या कामावरून सुरू झालेला वाद इतका विकोपाला गेला की आरोपीने शेजाऱ्यालाच धारदार चाकूने भोसकून ठार केले। प्रताप तुळशीराम चौधरी उर्फ बादशाह असे मृत व्यक्तीचे नाव असून रोहित मोहन शेलार याने ही हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून टिळकनगर पोलीस पुढील तपास करत आहेत। डोंबिवली पूर्वेकडील खंबालपाडा परिसरात सोमवारी रात्री उशिरा ही खळबळजनक घटना घडली। प्रताप तुळशीराम चौधरी उर्फ बादशाह आणि रोहित मोहन शेलार हे दोघेही शेजारी राहतात। दोन्ही घरांच्या मध्ये सामायिक भिंत असून बंगल्याच्या स्लॅबचे काम सुरू होते। या स्लॅबचे बांधकाम चौधरी यांच्या घरावर येत असल्याचा आरोप करण्यात आला होता। याच कारणावरून दोन्ही कुटुंबांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता। मयत प्रताप चौधरी यांनी या बांधकामाबाबत केडीएमसीकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे। याच रागातून आरोपी रोहित शेलार याने प्रताप चौधरी यांच्यावर धारदार चाकूने हल्ला केलाय। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला चौधरी यांचा जागीच मृत्यू झालाय। घटनेची माहिती मिळताच टिळकनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। या घटनेमुळे खंबालपाडा परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। आज रोजी टिळकनगर पोलीस स्टेशन हद्दीतील खंबालपाडा कंचनगाव या ठिकाणी रोहित शेलार नावाच्या तरुणाने प्रताप चौधरी यांना घराच्या बांधकामाच्या वादावरून जीवे ठार मारलेले आहे। चाकूने भोसकून त्यांना जीवे ठार मारलेले आहे। त्याबाबतचा पुढील तपास चालू आहे। शेलार आणि चौधरी या कुटुंबियाच्या एकमेकाच्या शेजारी त्यांचं जे काही घर होतं ते सामायिक भिंती निर्माण होणार होत्या आणि त्याला मयत यांच्या घराकडून विरोध होता आणि त्या बाबतीत त्यांनी केडीएमसीकडे कंप्लेंट केल्याचं समजतं।